दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमारीचा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी आज तीव्र शब्दात निषेध केला. केंद्र सरकारच्या कथित शैक्षणिक भ्रष्टाचार आणि हुकुमशाही धोरणांच्या विरोधात काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चाला बहुजन विकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला असून या मोर्चात पक्ष सक्रियपणे सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हितेंद्र ठाकूर म्हणाले की विद्यार्थ्यांवर झालेली मारहाण ही अमानुष असून तिचा तीव्र निषेध केला पाहिजे. सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडल्यामुळे जूनमध्ये सुरू होणारी महाविद्यालय सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत सुरू होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एका विषयावरून दुसरा विषय पुढे करून आधीचे प्रश्न जनतेच्या विस्मरणात जावे अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कथित गैरवर्तनावरही त्यांनी आक्षेप घेत माजी पंतप्रधानांच्या कुटुंबियांनाही अशाच प्रकारची वागणूक दिली जात असेल तर हा लोकशाहीच्या चिंतेचा विषय आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची ठिणगी मोठ्या जन आंदोलनात रूपांतरित होण्याच्या भीतीने महाराष्ट्रात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत केंद्र सरकार या प्रश्नावर पूर्णपणे ढिम्म असल्याची टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली. बार बार देखो, हजार बार देखो, ये देखने की चीज है, वैसा चल रहा है ये तो. तुला कितने साल बैठे थे उधर, ध्यान भी दिया क्या? अरे वही किसानों का भाव, मतलब उनके खेत मालों के भावों को डाइवर्ट करना है. तो एक नया ये करो और पीछे के सब्जेक्ट बाजू में रखो. आमच्याशी कोण बोललं नाही तरी सुद्धा प्रश्न आहे सामील होती. सर, आता या ठिकाणी भाजप सुद्धा आंदोलन करणार आहे. नालासोपाऱ्यामध्ये भाजप पण आंदोलन करणार आहे आज. चांगलं आहे, काय वाईट आहे का? चांगलं आहे. मिया गिरे तो गिरे. एका पंतप्रधानाच्या फॅमिलीतलं वारस, एका पक्षाचे प्रमुख, विरोधी पक्षनेता, संसदेतले, आणि त्यांना ही वागणूक 1% वाटतो. पण जागृत लोक आहेत, चालून घेणार नाही. कुणाचा प्रयत्न असेल जायचा हुकुमशाहीकडे, पण आपली लोक साधी गोष्ट वणवा घेईल या भीतीपोटीच महाराष्ट्रामध्ये जमावबंदी लावलाय. महाराष्ट्रामध्ये जमावबंदी लावाय 5च्या वरती लोकांनी जमायचं नाही. काय माहित नाही, पोलीस वगैरे आल्यानंतर तुम्ही पण 50 जण आहेत, तुम्हाला पण टाकतील मध्ये. 5च्या वरती महाराष्ट्रात का? अरे द्या ना लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार, करतील आंदोलन. यावर काय मोदींनी काहीच बोललेलं नाही आतापर्यंत, काय वाटतं तुम्हाला? कधी बोलतात? घेणार नाहीत. घेतला तर कधीच घेतला नाही. लाल बहादूर शास्त्री सारख्यांनी नुसता रेल्वे ऍक्सिडेंट झाला, काय ते मोटरमन होते का? मंत्री होते ते, काय मोटरमन होते का? पण नैतिक जबाबदारी घेऊन रेल मंत्री पदाचा एक ऍक्सिडेंट, त्या ऍक्सिडेंटवर राजीनामा दिला. इकडे देश पेटलाय आणि तुम्ही ठिम्म आहेत. तुम्ही संसदेतून निघताना काहीतरी चगळतायत, हसतायत. पुढचं काय नाही. विद्यार्थी, हे बघा, सोनम वांगचू यांनी उपोषण चालू केलं शांतीपूर्ण. ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत का? अभिजित टिपके यांनी आंदोलन चालू केलं, ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत का? त्यांचं त्या विद्यार्थी जे जमलेले, सर्व जातीचे, धर्माचे, प्रांताचे, शांतपणे बसलेले, शांतपणे मोर्चा नेत होते. आणि त्यांचं म्हणणं काय होतं? तर आम्हाला संसदेतल्या खासदारांशी चर्चा करायची आहे. अच्छा, संसदेत काही सगळी लोक जाणार नव्हती. मोर्चा अडवल्यावर एक 5 जण डेलिगेशन जाते.